Third problem. Samruddhi Limited Ahmednagar has a branch at Kedgaon. Which goods are supplied at cost plus 20% profit? Prepare branch stock account, branch debtor account, branch petty cash account, branch expenses account, and branch adjustment account in the books of Samruddhi Limited Ahmednagar head office. Show the profit earned at the Kedgaon branch for the year 2019-20. या ठिकाणी जे आहे अहमदनगर जे आहे समृद्धी लिमिटेड अहमदनगर हे हेड ऑफिस आहे आणि ब्रांच जे आहे ती केडगाव आहे. अहमदनगर हेड ऑफिस आणि केडगाव ब्रांच. त्यानंतर प्रॉफिट जो आहे आपल्याला प्रॉफिट दिलाय. प्रॉफिट कसा सांगितला? कॉस्ट प्लस 20% प्रॉफिट. या ठिकाणी जे आहे आपल्याला प्रॉफिट जो आहे लोडिंग जे आहे ते कसं काढायचं आहे? कॉस्ट प्लस 20% प्रॉफिट जे आहे. त्यानंतर हे लेजर अकाउंट आपल्याला तयार करायला सांगितलं आणि 2019 ते 20 या वर्षात आपल्याला प्रॉफिट अर्न त्यांनी काढायला सांगितलं. त्यानंतर आपल्याला ट्रान्झॅक्शन दिले, ओपनिंग बॅलन्सेस दिले, स्टॉक ऑफ गुड्स, डेटर्स, पेटी कॅश यांचे ओपनिंग बॅलन्स दिले. त्यानंतर हे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. त्यानुसार आपण आता हा प्रॉब्लेम जो आहे तो सोडवणार आहोत. सुरुवातीला जे आहे लेजर अकाउंट तयार करायचे आहे. इन द बुक्स ऑफ समृद्धी लिमिटेड अहमदनगर हेड ऑफिसच्या पुस्तकामध्ये हे सगळे लेजर अकाउंट तयार करायचे आहे. लेजर अकाउंट्स ऑफ केडगाव ब्रांच फॉर द इयर 2019-20. ब्रांच स्टॉक अकाउंट, ब्रांच डेटर्स अकाउंट, ब्रांच पेटी कॅश अकाउंट, ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट अँड ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. एवढे अकाउंट जे आहे ते आपल्याला प्रॉब्लेम मध्ये तयार करायला सांगितलेलं आहे. आता फर्स्ट जे आहेत आपण सुरुवातीला जे आहे लोडिंग जे आहेत लोडिंगचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण एकदा करूया. फर्स्ट इथे इनवाइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. मग आपल्याला कॉस्ट प्लस म्हटलं त्यांनी, म्हणजे कॉस्ट प्राइस जे आहे तुमची 100 आहे प्लस 20% प्रॉफिट. म्हणजे तुमची इनवाइस प्राइस जी आहे ती किती आहे? 120. इनवाइस प्राइस जी आहे ती आहे तुमची 120. मग लोडिंग इज इक्वल टू प्रॉफिट डिवायडेड बाय इनवाइस प्राइस. प्रॉफिट आहे 20, इनवाइस प्राइस आहे तुमची 120. म्हणजे तुमचं लोडिंग जे आहे ती किती आहे? 16. प्रत्येक इनवाइस प्राइस वरती तुम्हाला 16% जे आहे ते काय करायचंय? लोडिंग जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन जे आहे ते सुरू करूया. ओपनिंग बॅलन्सेस जे आहे ते ट्रान्सफर करू त्या अकाउंटला. फर्स्ट स्टॉक अकाउंटला ब्रांच स्टॉक अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 42,000. त्यानंतर नेक्स्ट ब्रांच डेटर्सला जे आहे डेटर्सचे किती आहेत? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 75,600 आणि पेटी कॅश टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1200. नेक्स्ट गुड्स इनवाइस टू ब्रांच. गुड्स सेंड टू ब्रांच आहे फ्रॉम HO कडून आलेली. मग तुम्हाला हेड ऑफिस कडून आले 2,52,000 रुपये जे आहे ते आले हेड ऑफिस कडून. गुड माल आला तेवढा. मग स्टॉक अकाउंटच्या डेबिटला टू गुड्स सेंड टू
ब्रांच इथे काय गुड्स इनवाइस फ्रॉम HO 2,52,000 2,52,000 माल आहे. त्यानंतर पुढे गुड्स रिटर्न बाय ब्रांच जो 2,52,000 आला त्यातला 6,000 परत केला बाय गुड्स सेंड टू ब्रांच रिटर्न HO हेड ऑफिसला रिटर्न केला 6,000 रुपये. पुढे कॅश टर्नओव्हर रोखीने विक्री जे आहे कॅश टर्नओव्हर म्हणजेच कॅश सेल्स 1,05,000 कॅश सेल्स कुठे द्यायचे कॅश सेल्स स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कॅश कॅश अकाउंट कॅश सेल्स 1,05,000 पुढे सेल्स टू क्रेडिट कस्टमर 1,70,400 क्रेडिट सेल्स आहे क्रेडिट सेल्स उधारीवर मालाची विक्री आहे म्हणजे ब्रँड डेटर्स अकाउंट ब्रांच स्टॉक अकाउंट क्रेडिट सेल्स इथे आहे क्रेडिट सेल्स रुपीज 1,70,400 स्टॉकच्या क्रेडिट साइडला बाय क्रेडिट सेल्स सॉरी ब्रांच डेटर्स अकाउंट ब्रॅकेट मध्ये क्रेडिट सेल्स 1,70,400 नेक्स्ट पुढे काय आहे सरप्लस इन स्टॉक सरप्लस स्टॉक आहे स्टॉक अकाउंटला जे आहे सरप्लस आहे ऍडजस्टमेंट अकाउंटला ट्रान्सफर करायचं सरप्लस टू ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट सरप्लस इन स्टॉक ₹23,400 शॉर्टेज इन स्टॉक जे आहेत आपण ऍडजस्टमेंटच्या डेबिटला ट्रान्सफर केलं सरप्लस जे आहेत म्हणजे एक्स्ट्राचा माल जो आहे तर तो जो आहे ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रांच ऍडजस्टमेंटला इथे बाय ब्रांच स्टॉक अकाउंट बाय ब्रांच स्टॉक अकाउंट सरप्लस इन स्टॉक 23,400 नेक्स्ट पुढे काय कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स म्हणजेच कॅश कलेक्शन जे आहे डेटर्स अकाउंटला जे आहे कॅश कलेक्शन झालं कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट म्हणजे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कॅश अकाउंट कंसामध्ये कॅश कलेक्शन फ्रॉम डेटर्स डेटर्स कडून कॅश कलेक्शन झालं कितीच झालं कॅश कलेक्शन 1,71,000 1,71,000 आहे नेक्स्ट पुढे काय दिलं अलाउन्सेस टू कस्टमर डिस्काउंट अलाउड टू ब्रांच डेटर्स अँड बॅड डेट्स allowances to customer 1,200 discount allowed 9,000 and bad debts written off expenses आहे डेटर वरचे expenses account debit to debtors account
एक्सपेन्सेसच्या डेबिटला टू ब्रांच डेटर्स अकाउंट first allowances given, second discount allowed, and third bad debts written off. अलाउन्सेस 1200 रुपये, डिस्काउंट अलाउड 9000 रुपये आणि बॅड डेप्स रिटर्न ऑफ 3000 रुपये, म्हणजे 13200. नेक्स्ट डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय ब्रांच एक्सपेन्सेस, फर्स्ट allowances given rupees 1200, discount allowed 9000, and number third bad debts return of 3000. चले एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू ब्रांच डेटर्स अकाउंट. नेक्स्ट रिटर्न फ्रॉम कस्टमर कडून माल रिटर्न आलाय, ब्रांच स्टॉक अकाउंट डेबिट टू ब्रांच डेटर्स अकाउंट. स्टॉक अकाउंटच्या डेबिटला टू ब्रांच डेटर्स अकाउंट, रिटर्न फ्रॉम कस्टमर 3000 रुपये, डेटरच्या क्रेडिट साइडला बाय ब्रांच स्टॉक अकाउंट, रिटर्न फ्रॉम कस्टमर 3000. नेक्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट, सॅलरीज, रेंट अँड कमिशन पेड, असे 4 खर्च आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला या ठिकाणी दिले. आणि रेंट जे आहे तर ते म्हटले इन्क्लुडिंग प्रिपेअर, आणि ते अमाऊंट दिलेली नाही, ते अमाऊंट द्यायची राहिली ₹800. त्यामध्ये आता एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश, एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट. कोणकोणते एक्सपेन्सेस झाले? फर्स्ट झाला ऍडव्हर्टाइजमेंट, सेकंड ऍडव्हर्टाइजमेंट नंतर सॅलरीज, थर्ड रेंट, and fourth कमिशन पेड. असे 4 एक्सपेन्सेस आहेत. ऍडव्हर्टाइजमेंट ₹6000, सॅलरीज ₹20,000, रेंट ₹8000 and commission ₹6000. टोटल ₹40,000. 40,000चे एक्सपेन्सेस केले, परंतु त्यातला रेंट आहे तो प्रीपेड रेंट आहे,
म्हणून प्रीपेड रेंट जो आहे तो ऍडजस्ट करायचा. म्हणजे त्याची एंट्री ज्या आहेत, प्रीपेड रेंट अकाउंट डेबिट टू एक्सपेन्सेस अकाउंट, इथे प्रीपेड रेंट अकाउंट, प्रीपेड रेंट of 2020-21 rupees 800. Next, कॅश सेंड टू ब्रांच फॉर पीटी कॅश, म्हणजे कॅश रिमिटन्स आहे, तुम्हाला हेड ऑफिसने मॅम कॅश पाठवली खर्चासाठी, म्हणजे तुमच्या पीटी कॅशला इथे टू कॅश अकाउंट, कॅश सेंड टू ब्रांच फॉर पीटी एक्सपेन्सेस साठी कॅश पाठवली 2400 रुपये. त्यानंतर लास्ट क्लोजिंग बॅलन्सेस दिले, डेटरचा क्लोजिंग दिला आणि पीटी कॅशचा क्लोजिंग दिलाय. मग डेटरचा क्लोजिंग बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 58,800 आणि पीटी कॅशचा दिलाय बाय बॅलन्स कॅरी डाऊन 600. अशा प्रकारे जे आहे टोटल ट्रान्झॅक्शन आहे ते आपण लेजर अकाउंटला ट्रान्सफर केले. नेक्स्ट, आता अकाउंट क्लोज करायचे. फर्स्ट जो आहे तर तो अकाउंट क्लोज करा. ब्रांच स्टॉक अकाउंट जो आहे, ब्रांच स्टॉक अकाउंटची डेबिट साइड जे आहे ते किती येते, टोटल 3,20,400. 3,20,400. बॅलन्सिंग फिगर जी आहे ती किती आली, बाय बॅलन्स carried down rupees 39,000. टोटल रुपीज 39,000 जे आहे क्लोजिंग आलंय. त्यानंतर ब्रांच डेटर्स अकाउंट जे आहे, ब्रांच डेटर्स अकाउंट ऑलरेडी आपल्याला क्रेडिट, सेल्स, कॅश कलेक्शन, ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स सगळे बॅलन्सेस दिलेले आहेत. म्हणजे अर्थातच हा जो अकाउंट आहे तो ऑटोमॅटिक क्लोज झाला पाहिजे. 1,70,400 प्लस 75,600 म्हणजे टोटल रुपीज 2,46,000. 2,46,000 ऑटोमॅटिक क्लोज होईल हा अकाउंट तुमचा. नेक्स्ट तुम्हाला क्लोज करायचा आहे पीटी कॅश अकाउंट. पीटी कॅश अकाउंटला ऍक्च्युअल एक्सपेन्सेस किती आले, ऍक्च्युअल एक्सपेन्सेस ट्रान्सफर टू ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट, in bracket actual expenses rupees 300. 300 transfer to branch expenses account to branch petty cash account, bracket मध्ये actual expenses rupees 3,000. आता एक्सपेन्सेस अकाउंट जो आहे ते एक्सपेन्सेस अकाउंट क्लोज करायचा. एक्सपेन्सेसला किती आले, 40,000 आणि 13,200. 53,200 प्लस 3,000 म्हणजेच 56,200. 56,200. 56,200. ऍक्च्युअल ट्रान्सफर किती करायचे ऍडजस्टमेंट अकाउंटला, ऑलरेडी त्यातले 56,200 मध्ये जे आहेत 800 रुपये प्रीपेड आहे. त्यामध्ये तुमचा ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट
टोटल एक्सपेन्सेस ट्रान्सफर किती ट्रान्सफर करायचे टोटल 55,400 एवढी अमाऊंट जी आहे ती ऍडजस्टमेंट अकाउंटला ट्रान्सफर करायची. ऍडजस्टमेंटच्या डेबिटला टू ब्रांच एक्सपेन्सेस टू ब्रांच expenses account total expenses transferred total expenses transferred total expenses होते आपले 55,400 अशा प्रकारे ऍडजस्टमेंटला आपण ते ट्रान्सफर केले. आता ऍडजस्टमेंटला काय ट्रान्सफर करायचं लोडिंग. लोडिंग कशावरचं फर्स्ट जे आहे ओपनिंग स्टॉक आणि गुड्स सेंट. आपला ओपनिंग स्टॉक जो आहे तो किती आहे ओपनिंग स्टॉक 42,000 42,000चं लोडिंग त्यानंतर गुड्स सेंट टूचं लोडिंग. मग चला लोडिंग ट्रान्सफर करा ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय स्टॉक रिझर्व अकाउंट ब्रॅकेट मध्ये लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक आता ओपनिंग स्टॉक आपला किती आहे 42,000 आणि लोडिंग किती आहे आपलं 16 42,000च्या 16 म्हणजेच किती 7,000. त्यानंतर पुढे आहेत गुड्स एंड टू ब्रांच हेड ऑफिस ने कितीचा माल पाठवला होता टोटल तुम्हाला त्या ठिकाणी 2,52,000चा टोटल माल इनवाइस केला होता 2,52,000 लोडिंग ऑन गुड्स इनवाइस टोटल 2,52,000 जो आहे त्याच्या 16 होईल 16 42,000 आणि आता इकडे डेबिटला जो रिटर्न गुड्स आहे त्या रिटर्न गुड्स वरती गुड्स सेंड टू ब्रांच रिटर्न हेड ऑफिसला किती रुपयाचा माल परत पाठवला होता 6,000 रुपयाचा माल परत पाठवला होता 6,000 रुपयाचा त्याच्या 16 लोडिंग म्हणजेच 1,000 रुपये आणि लास्ट काय क्लोजिंग स्टॉक म्हणजे स्टॉक रिझर्व अकाउंट लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक किती आहे आपला आता आलेला 39,000 होता ना किती क्लोजिंग स्टॉक 39,000 39,000च्या 16 39,000 त्याच्या 16 किती येईल 6,500 अशा पद्धतीने आपण लोडिंग काय ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक लोडिंग घेतलं गुड्स सेंट आणि गुड्स रिटर्न यांचं लोडिंग घेतलं. क्रॉसिंग लक्षात ठेवायचं हे जे क्रॉस आहे ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक गुड्स सेंट गुड्स रिटर्न असं क्रॉसिंग जे आहे ते लक्षात ठेवायचं त्यानुसार लोडिंग कॅल्क्युलेट करायचं. आता ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट आपण क्लोज करूया. ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला 23,400 7,000 आणि 42,000 असे टोटल आपल्याकडे आले 72,400 इकडे ही 72,400 आता आपल्याकडे टू क्रॉस प्रॉफिट
कॅरीड डाऊन. इथे जो आहे प्रॉफिट ट्रान्सफर टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती प्रॉफिट आला आपला? 9,500. 9,500 टोटल ग्रॉस प्रॉफिट आला. म्हणजे आपली ब्रांच आहे केडगाव ब्रांच अर्न अ प्रॉफिट ₹9,500. केडगाव ब्रांचने जे आहे तर 2019-20 या वर्षामध्ये 9,500 रुपयाचा माल त्या ठिकाणी म्हणजे 9,500 रुपयाचा प्रॉफिट त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. अशा प्रकारे जे आहे तर तुम्हाला हे सर्वचे सर्व ट्रान्झॅक्शन जे आहे ते जमले पाहिजे. त्यासाठी जे आहे तर तुम्ही ब्रांच स्टॉक अकाउंटला जे आहे कोणते फिक्स ट्रान्झॅक्शन असतात ते बघा. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंड टू, त्यानंतर गुड्स रिटर्न, त्यानंतर कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स, हे कंपल्सरी ट्रान्झॅक्शन आहे. ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी सरप्लस स्टॉक, शॉर्टेज इन स्टॉक, तर हे त्या ठिकाणी बघायचे आहे. सगळ्या एंट्रीज बघायच्या आणि त्या लेजर अकाउंटला सरप्लस स्टॉक कुठे येतो, शॉर्टेज कुठे येतो, हे व्यवस्थित जे आहे तर त्या ठिकाणी बघायचे आहे. त्यानंतर गुड्स रिटर्न टू कस्टमर, कस्टमर कडून परत आला तर डेबिट, डेटर्सला क्रेडिट. डेटर्स अकाउंटला पण बघायचं, डेटर्स अकाउंटला ओपनिंग क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर कॅश कलेक्शन जे आहे क्रेडिट साइडला कॅश कलेक्शन आणि डेटर्स वरचे एक्सपेन्सेस जे आहेत ते कंपल्सरी असतात. रिटर्न टू कस्टमर ते कंपल्सरी असतात. जेवढे 3 आयटम तुम्हाला त्या ठिकाणी दिसतातच. कॅश कलेक्शन दिसतं, डेटर वरचे एक्सपेन्सेस दिसतात आणि रिटर्न टू कस्टमर दिसतात. आणि डेबिट साइडला जे आहेत क्रेडिट सेल जे आहेत क्रेडिट सेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. पीटी कॅशला क्लोजिंग, ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स आणि रिमिटन्स तुम्हाला दिसते. हेड ऑफिसने तुम्हाला पैसे पाठवले त्यावरून तुम्हाला ऍक्च्युअल एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करावं लागतं. ऍक्च्युअल एक्सपेन्सेस ट्रान्सफर टू एक्सपेन्सेस अकाउंट. एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला जे आहे डेटर्स वरचे एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस प्लस पीटी एक्सपेन्सेस असे टोटल एक्सपेन्सेस येतात, ते क्रेडिटला येतात आणि ट्रान्सफर टू बँक ऍडजस्टमेंट. आता इथे प्रिपेड आला तर तो प्रिपेड आपण ऍडजस्ट केला, तो लेस करून आपले ऍक्च्युअल एक्सपेन्सेस झाले 55,400 ट्रान्सफर टू ऍडजस्टमेंट अकाउंट. आणि ऍडजस्टमेंट अकाउंटला लोडिंग जे आहे ते कोणकोणतं घ्यायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सरप्लस स्टॉक असेल तर क्रेडिटला घ्यायचा आणि शॉर्टेज असेल तर डेबिटला घ्यायचं. शॉर्टेजचा आपला एक प्रॉब्लेम राहिला आहे. तर अशा प्रकारे जे आहेत हे सगळे ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करून अकाउंट क्लोज करायचे आहेत आणि इथे प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे.